मला सनई चौघडे ही मालिका पाहायला आवडते का? तर त्याचा रिव्ह्यूसुद्धा आपण सुरू केलेले आहेत. तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओही एन्जॉय करू शकता. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. लक्ष्मी बाहेर केर काढत असते आणि त्याच वेळेला श्रीनिवास आतमधून येतात. श्रीनिवास म्हणतात की अगं पाणी भरायला गेलो होतो पण पाणीच येत नाही आहे गं नळाला. असं कसं? अगं प्यायचंच पाणी भरत होतो आणि हे झालं. आणि आतमध्ये लाईटही नाही आहे. हे असं कधी होत नाही. म्हणजे आता बघ, हे सगळं जे काही चालू आहे, गॅस तर संपलाय तर तिथे काही युद्ध सुरू आहे म्हणून, पण हे लाईट आणि हे सगळं काही जाणं हे तर एकदमच चुकीचं वाटतंय ना. मला काहीतरी वेगळं वाटतंय, हे नकोच वाटतंय असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेवढ्यातच ना श्रीनिवास आतमध्ये जातात आणि श्रीनिवास आतमध्ये गेल्याबरोबर इकडे मात्र आता लगेचच लक्ष्मीच्या डोक्यावर कोणीतरी दगड फेकून मारतं. लक्ष्मी एकदमच व्याकुळ होते, तिथेच खाली बसते, कारण लक्ष्मीला जोरात लागलेलं असतं. मग श्रीनिवासही तिथे येतात आणि म्हणतात की काय गं लक्ष्मी, तुला काय झालं? मग तिकडे बघतात की कोणी दगड फेकून मारलेला आहे, तर तो दगड फेकून कोणी मारलेला आहे हे समजत नाही. मग जेव्हा श्रीनिवास पुन्हा एकदा मागे येतात तर तेव्हा ना त्यांना तिथे पडलेला तो दगड दिसतो आणि त्यातसुद्धा एक असा कागद असतो. त्या कागदामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि मग त्यांना कळतं की हेच फेकून मारलेलं आहे. मग ते लगेचच ती चिठ्ठी वाचायला लागतात. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आता लाईट आणि त्याचसोबत पाणी बंद केलं आहे. हळूहळू अजूनही गैरसोय होऊ शकते, त्यापेक्षा मी सांगितलं आहे ना, लवकरात लवकर जमीन माझ्या नावावर करा, असंही आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी जी आहे ती आता थोडा विचार करू लागते. मग लक्ष्मीचं डोकं एकदमच चालेनासं होतं. लक्ष्मी म्हणते की मग आता काय करायचं आहे, यावर काहीतरी मार्ग तर काढायलाच हवा ना. बघूया काही प्रयत्न होत आहेत का, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता पाहायला मिळत असतं की दुसरीकडे बिल्डर असतात, ज्यांना जी श्रीनिवास यांची जागा हवी असते ना, त्यांनी आता त्यांच्या माणसांना कॉल केलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं जास्तीही त्यांच्यावर प्रेशर आणू नका, नाहीतर त्यांना त्रास होऊ शकतो, असंही सांगितलं जातं. आणि मग काय, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्यामुळे आता ते शांतच बसतात, काही एक बोलत नाहीत. पण इथे दुसरीकडे मात्र आता तेवढ्यातच बँकी त्यांच्याकडे आलेला असतो आणि बँकेने ना काही फुलं जी आहेत ती आता आणलेली असतात. आणि जेव्हा फुलं आणली जातात ना, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की घ्या, ही फुलं घ्या. आणि मग ती म्हणतात की तू एकदा का फुलं दिलीस ना की खरंच रे खूप बरं वाटतं. म्हणजे कसं बरं, एकदम प्रसन्न वाटतं, मध्ये काहीच वाटत नाही. पण जेव्हा तो तिकडनं बाहेर पडतो ना, तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं की त्याचा मोबाईल आहे ना, तो तिथेच विसरला आहे. आणि मग तो पुन्हा जातो. तोपर्यंत जे बिल्डर असतात ना, त्यांना आता त्रास होऊ लागतो आणि त्यांना आता छातीत दुखायला लागतं. त्यांना आता अटॅकच येत असतो. आणि तेवढ्यातच ना नेमका आता बँकी पुन्हा एकदा तिथे जाऊन पोचलेला असतो आणि बँकी जो आहे तो म्हणत असतो की तुम्हाला काय होतं आहे, आणि असं बोलूनच ना त्यांना तो सांभाळत असतो. जेव्हा तो आता त्यांना सांभाळतो ना, तेव्हा त्यांना आता CPR तो देतो, जेणेकरून त्यांना बरं वाटायला हवं. त्याने केलेले प्रयत्न ना आता अक्षरशः कामी येतात. कारण जेव्हा तिथे ना एक माणूस त्यांच्या कामावरचा येतो ना, तेव्हा तो म्हणत असतो की सर बोलवू का डॉक्टरांना, पण लगेचच ना ते उठून उभे राहतात आणि म्हणतात की नाही नाही, डॉक्टरांची गरज नाही आहे. खरंच देवासारखा हा बँकी माझ्यासाठी धावून आला. बँकी फक्त फुल द्यायला आला होता आणि हा जीव वाचवून गेलेला आहे बँकी. आणि त्यामुळे त्या सरांनासुद्धा बरं वाटतं. आणि मग त्या माणसाला सुद्धा सांगितलेलं असतं की डॉक्टरला वगैरे बोलवू नका, बँकी हा देव माणूस आहे आणि आज ह्याच्यामुळे माझा जीव वाचला आहे. बँकी तुला काय हवं ना ते तू मागू शकतोस. पण आता बँकी म्हणतो की आता सध्या तरी मला काही नको आहे, कारण त्याचे बँकेवर खूप जास्त उपकार असतात. कारण अशा प्रसंगी कोणीही जर नसलं असतं तर नक्कीच त्या माणसाला त्रास झाला असता, त्या बिल्डरला खूप जास्त काही ना काही झालं असतं, हे माहिती असतं. आणि म्हणूनच तो अगदीच रडवेला झालेला असतो आणि तो आता बँकेकडे यातना करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. तो म्हणत असतो की तुला कधीही माझी गरज लागली ना तर मला नक्कीच सांग. मग दुसरीकडे मात्र आता ह्या संतोषला कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना संतोष जो आहे तो आता तमाशा घालण्यासाठी आलेला असतो. संतोष जेव्हा तमाशा घालायला तिथे येतो तेव्हा तो आता म्हणत असतो की मी तर म्हणतो ना ती जमीन पाहिजे
पाहिजे तरी कशाला, टाका ना विकून, कशाला ठेवताय, त्या आईवर हल्ला झाला आहे, घरात पाणी नाही आहे, त्यासोबत लाईट नाही आहे, कशाला ही कटकट सहन करताय, घ्या आणि विकून टाका. कुठे ते पेपर मला सांगा, मीच त्या पेपराचा काडीमोड लावून टाकतो, असंही आता संतोष म्हणत असतो. संतोष जे काही अरेरावीपणा करत असतो ना, त्यामुळे श्रीनिवास म्हणत असतात की संतोष आता पुरे झालं, बस झालं, मला ना तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे ना, तुझं काही ऐकून घ्यायचं आहे. कारण आहे ना, तू जे काही बोलतोस ना ते मर्यादा सोडून बोलतोस. पण संतोष कुठे ऐकतोय? संतोष आता डायरेक्ट ना गेलेला असतो आणि संतोष जेव्हा तिथे जातो तेव्हा मात्र आता रूममध्ये जाऊनच ना तो जोरजोराने ओरडू लागतो आणि म्हणत असतो की कुठे ठेवली आहे फाईल, ती दाखवा दाखवा. आणि ती फाईल घेऊनच ना आता तो तिथून बाहेर येतो. वीणा त्याला थांबवत असते. वीणा म्हणत असते की अहो काय करताय तुम्ही, हे नका करू ना हे सगळं काही. पण तो कुठे वीणाचं ऐकतोय, तो आता काही वीणाचं ऐकतच नसतो. आणि त्यामुळेच ना इकडे श्रीनिवासही त्याच्याकडनं ती फाईल खेचून घेत असतात. हरीश म्हणत असतो की बाबा मला वाटत नाही की संतोष काही चुकीत आहे, तो बोलतोय ते बरोबर आहे. कारण ही जमीन आहे ना ठेवून जर प्रॉब्लेम असेल तर त्याचा काय उपयोग आहे मला सांगा ना. काही उपयोग नाही ह्या सगळ्याचा, त्यापेक्षा ही जमीन आहे ना विकून टाका, निदान पैसे तरी बसून खा, असंही हरीश म्हणत असतो. सिंचनाही आता मध्ये पडते आणि हरीशला म्हणते की हरीश तू हे सगळं बोलणारा कोण आहेस? बाबांनी ती जमीन स्वतः घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये आपण बोलणारे कोणीच नाही. इथे संतोषची अरेरावी सुरू असते. संतोषचं म्हणणं असं असतं की तुमच्याकडे असं काय आहे पुढे जाऊन, आम्ही तर आमच्यापर्यंत जे काही करता येते ते सगळ्या काही गोष्टी करतोय, पण तुम्हाला असं स्वतःचं जगण्यासाठी काही नाही आहे ना, मग कशाला या सगळीचा विचार करताय, घ्या आणि विकून टाका. मग आता इकडे श्रीनिवास भडकतात आणि पेपर हातातनं काढून खेचत घेत असतात, पण संतोष काही द्यायला तयार नसतो. संतोष म्हणत असतो की आपण याच्यावर सह्या करून टाकूया आणि काडीमोड करून टाकूया, जे काही होईल त्याचे 2 भाग करून टाकूया, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचं काय, इथून पण पैसा तिथून पण पैसा त्याला हवा असतो आणि त्याचसाठी त्याची ही सगळी गडबड गोंधळ सुरू असतं. पण इकडे लक्ष्मी जी आहे ना तीच त्याच्याकडनं ते फाईल खेचून घेते आणि लक्ष्मी आता त्याला म्हणत असते की आता खूप झालं, खूप अति झालं आहे तुझं हे सगळं, आता मी सहन करणार नाही या गोष्टी, असंही ती आता म्हणत असते. आणि ती बोलू लागते की ह्यांनी ना पैसा साठवला आहे कामाची मेहनत करून आणि त्यांनी ती जमीन विकत घेतलेली आहे आणि मला ती जमीन अशीच ना नाही द्यायची, असंही आता डायरेक्टली सांगितलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता संतोष खवळतो आणि संतोष म्हणतो की काय चाललं आहे हे नेमकं मला समजेल का, मला नाही कळत ह्या सगळ्या गोष्टी, बस झालं पुरे झालं, नाही ऐकून घेणार मी आता. मग आतापर्यंत तुम्हाला माझा योग्य निर्णय वाटत नाही आहे का? मी पण माझे पैसे जमवून स्वतःचं घर घेतले म्हणून मी माझ्या मुलाला आता ऐशोआरामात ठेवू शकतोय आणि तुम्ही काय दिलं माझ्यासाठी, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? काही एक केलेलं नाही आहे. आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत सगळ्याकडनं त्रास सहन करावा लागलाय आणि आम्ही किती यातना भोगले आहेत ना ते आम्हाला माहिती आहे. जेव्हा संतोष हे सगळं पायरी सोडून वागतो ना तेव्हा मात्र आता लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत या मुलांना लहानाचं मोठं केलंय आणि आज ही मुलं एवढं बोलून दाखवतायत, एवढं ऐकवून दाखवतायत ना, त्यामुळे मात्र आता समजतच नसतं की काय बोलावं आता ह्याला. म्हणूनच आता लक्ष्मी भडकते आणि लक्ष्मी म्हणते तू जसा तुझा विचार केला आहेस ना तू जाऊ शकतोस, तुम्ही तुमच्या घरात सुखात राहा, मी तुम्हाला कुठेही अडवायला येत नाही आहे, काळजी करू नका. पण काही झालं ना तरीसुद्धा आम्ही ही जमीन विकणार नाही आहे म्हणजे नाही आहे, आमचा विचार पक्का आहे आणि त्यामध्येच ना संतोष तू तर पडूच नको, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता संतोष म्हणत असतो की तुम्हाला काय करणार, तुम्ही ना आता करणार नाही, तुम्हाला जेव्हा अंगावर येईल ना तेव्हा ना तुम्हाला ही 2 मुलंच आठवणार, तेव्हा तुमच्याकडे कोणी नसणार मदतीला. मग श्रीनिवासही म्हणतात की काही गरज नाही आहे या सगळ्याची, नाही केली ना मदत तरीही चालेल, मी काही तुमच्याकडे हात जोडत येत नाही आहे की माझी मदत करा म्हणून, असं सरळ श्रीनिवास आता संतोषला सुनावू लागतात. संतोषला आता 4 शब्द सुनावल्याबरोबर संतोष मात्र आता चकित होतो आणि संतोष जो आहे तो मात्र आता आरडाओरडा करू लागतो. पण संतोषला आता सुनावलेलं असतं श्रीनिवासाने एकदम परफेक्टपणे. दुसरीकडे आता जानू जी असते ना
ती मात्र आता कॅबिनमध्ये असते आणि ती म्हणत असते की माझी सगळी तयारी झालेली आहे, पण तुम्हाला मी आता मेल करते जे काही उद्या कॉन्फरन्समध्ये करायचं आहे त्या संदर्भात. मग आता जयंत म्हणत असतो की काहीच गरज नाही आहे मेल वगैरे करायची, एक काम करा, उद्या तुम्हालाच माझ्यासोबत यायचं आहे आणि तुम्हालाच हे प्रेझेंटेशन द्यायचं आहे असं देखील आता सांगितलं जातं. जयंत म्हणतो की चालेल ना तुम्हाला. त्यावर मात्र आता इकडे विश्वा बोलतो की नको बोल जानू. पण इथं मात्र जानू म्हणत असते की तसं चालेल, काही हरकत नाही आहे, मी येईन मी तुमच्यासोबत. मग कधी जायचं आहे? मग आता तो सांगतो की आपल्याला ना सकाळी जायचं आहे, उद्या सकाळी 7 वाजता रेडी राहा असंही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा सकाळी 7ला रेडी राहायला सांगितलं जातं ना, तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, मी माझ्या परीने पूर्ण तयारी करून ठेवते, मग आपण प्रेझेंटेशन हे करून घेऊया असंही आता त्यांचं ठरतं. मग विश्वा मात्र आता टेन्शनमध्ये येतो, कारण बिचाऱ्या जानूला या सगळ्या काही गोष्टी आहेत ना सहन कराव्या लागत असतात आणि त्यामुळे ना मन कुठेतरी ना तिचं असं खात असतं. आणि म्हणूनच ती आता विचार करत असते की नको ह्या सगळ्या गोष्टी ह्या करायला. पण दुसरीकडे आता जेव्हा ते बिल्डर जे आहेत ते बसलेले असतात, तेवढ्यातच तिथे आता बँके आलेला असतो आणि त्यांच्याकडे मदत मागतो. त्यांना आता म्हणत असतो की माझ्या आईबाबांना एकजण त्रास देतोय, त्यांच्या घरातली लाईट आणि त्याचसोबत पाणीही बंद करून टाकलेलं आहे, प्लीज तुम्ही आम्हाला मदत करू शकता का असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता बँकी म्हणत असतो की मला एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग इथे तो बिल्डर विचार करतो की हे सगळं काही माझ्याच तर बाबतीतलं नाही आहे ना, कारण त्याला बिल्डरला माहिती असतं की त्यानं काय काय सहन केलेलं आहे आणि त्याने काय काय कांड केलेले आहेत ते, आणि त्यामुळे बिल्डर विचार करत असतो. मग बिल्डरला लगेच बँकीना एका पेपरवर लावून लिहून देतो. तो कोणाबद्दल बोलतो आहे असं विचारलं जाते तेव्हा आता जेव्हा लिहून दिलं जातं ना, तेव्हा मात्र सांगितलं जातं की हे सगळं श्रीनिवास दैवींबद्दल आहे. मग आता श्रीनिवास दैवी हे म्हटल्यानंतर लगेचच या बिल्डरला समजतं की आपण ज्या व्यक्तीला त्रास देतो हे ह्याचे बाबा आहेत. मग आता काय करायचं, कारण ह्या बँकेने तर जीव वाचवलेला आहे, मग आता ह्या बँकेचं सुद्धा आपल्याला मदत करायला हवी. मग आता बँके म्हणतो प्लीज तेवढी मदत कराल का. बँकेला ते म्हणतात की बघतो मी माझ्या परीने प्रयत्न करतो. दुसरीकडे आता लक्ष्मी आणि त्यासोबत श्रीनिवास हे मात्र आता इथे संतोषसोबत भांडत असतात आणि संतोषला सांगत असतात की आम्हाला ना तुझा काडीचा उपयोग नाही आहे. मग संतोष म्हणतो की तुम्ही काय समजणार, मला माहिती आहे ना, तुम्हालासुद्धा काडीची गरज नाही आहे आमची, आणि तसंही तुमच्यासोबत मुलं राहत नाहीत ना, त्यामुळे ना तुमच्या डोक्यावर ना परिणाम झालेला आहे. हे असं एकदम ताळतंत्र सोडून ना आता हा वागत असतो. आणि जेव्हा हा इतका बेकार वागतो ना, तेव्हा हरीशचं सुद्धा तसंच तोंड सुटलेलं असतं आणि ह्या हरीशचंही तोंड सुटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना बिचारी लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही ना गेलात ना तरीही चालेल, तुम्ही लोक लांब राहता ना तेच आमच्यासाठी बरोबर आहे असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा संतोष म्हणतो जातोच आहे, कोणाला थांबण्यात इथे इंटरेस्ट आहे, तसंही आम्ही स्वतः वेगळे राहतो ना तेच बरोबर आहे. आता असं बोलूनच ना संतोष पुन्हा एकदा स्वतःची मनमानी करत असतो. मग श्रीनिवासही म्हणतात की आम्हालाही तुमची गरज नाही आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, कारण पै साठवून ही जमीन विकत घेतलेली आहे, काही झालं ना तर ही जमीन विकणार नाही, करा काय करायचं आहे ते. संतोष आता रागाने जायला निघत असतो. वीणा म्हणत असते की काय करताय हे, जरा तरी समजून घ्या, काय म्हणायचं आहे आईबाबांना. पण संतोषला काही एक ऐकून घ्यायचं नसतं. संतोषचं पक्क झालेलं असतं. संतोष गेल्यानंतर इथे हरीशही असतो. हरीशही म्हणतो की मीही येतो. हरीशलाही आता आईबाबांचं पटत नसतं. त्याच वेळेला सिंचना म्हणते आई सॉरी, पण मलाही निघावं लागेल. त्यावर सिंचनाला लक्ष्मी म्हणते की जा, काही काळजी करू नकोस, जा तू. असं बोलून लक्ष्मीसुद्धा आता सिंचनाला जायला सांगते, कारण जी मुलं आहेत ना ती मुलंच इतकी नापक आहेत ह्या सगळ्या प्रसंगात. खरं तर मुलांनी आई वडिलांच्या पाठीशी उभं राहायला हवं, पण ती मुलंच आईबाबांची इज्जत काढायला लुटलेली आहेत. काय बोलावं ह्या मुलांना, तिथेच तर आईबाबा अर्धे खचून जातात. पण इकडे त्याच्या सुना म्हणजेच सिंचना आणि त्यासोबत वीणाही आता आपल्या घरी जातात. लक्ष्मी आणि त्यानंतर श्रीनिवास दोघं जुळतात, दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतात. तर दुसरीकडे मात्र आता विहिरीजवळ प्रार्थना करत लक्ष्मी उभी असते दुसऱ्या दिवशी आणि ती म्हणत असते की जे काही संकट येतं आहे ते कमी व्हायला हवं, सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. एकतर तिचा डावा डोळ्यासारखा फडफडत असतो आणि त्यामुळे ना तिला सकाळपासून असं कंटाळवाणं वाटत असतं की नकोच वाटत असतं आणि म्हणूनच तिचं काहीच नुसतं वर खाली होत असतं. पण दुसरीकडे मात्र आता इकडे बीना जी आहे ती आलेली असते
असते आणि वीणा म्हणते आई काय झालं आहे. मग वीणा तू कशी काय. अहो आज रामनवमीची पूजा आहे ना, मग आपल्याला ती करायची आहे म्हणूनच मी आले होते. अच्छा हां हां अगं मला ना कसं तरीच होते. विहिरीजवळ काय करताय तुम्ही आज. काही नाही गं, विहिरीजवळ जरा बोललं का जरा बरं वाटतं. अस्वस्थ असलं का विहिरीशी थोडं बोलावं, हे मला आईन तेव्हापासून शिकवलं आहे ना, त्या गोष्टी काही लक्षात आहेत. सो तसंच काहीसं करत होती. अगं आज भावनाच्या घरीसुद्धा खूप मोठा प्रोग्राम आहे रामनवमीचा आणि सोबतच आपली जानू जयंतरावांसोबत एका मीटिंगला गेली आहे. त्यामुळे घरात सगळी शांतता आहे. सगळं काही नीट होऊ दे बाबा, नुसता जीवाला घोर लागलेला आहे. असंही आता इकडे लक्ष्मी बोलत असते. वीणा म्हणत असते की आई काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आपणही रामनवमीची पूजा करून घेऊया. आता ह्यांची रामनवमीची पूजा वगैरे करायची असते आणि त्याचसाठी त्यांचे हे सगळे सोहळे सुरू असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की तो बिल्डर जो आहे ना, तो आता संपतरावांना फोन करतो. खरं तर संपतरावांना ती जागा हवी असते आणि त्याचसाठी त्याने त्या बिल्डरकडे फोर्स केलेला असतो की ती जागा मिळव आणि काही झालं तरच फंड्स मिळणार आहेत, असं काहीचं त्याचं बोलणं असतं. मग संपतरावांना तो म्हणत असतो की सॉरी पण मला ती जागा घेता येणार नाही, कारण बँकेमुळे त्यांना थोडी माघारी घेत असतात. पण संपतराव ऐकायला तयार नसतात. संपतराव म्हणतात की काही झालं तरी ती जागा मला हवी आहे, तरच मी बघेन पुढचं काय करायचं आहे ते. त्यामुळे आता तो बिल्डरही घाबरतो. नाहीतर संपतराव सरळ म्हणतात की तुझ्या परीने तुला जमत नसेल तर मी माझ्या परीने मला जे करायचे ते मी करू शकतो, असंही संपतरावांनी आता म्हटलेलं असतं. मग आता नेमकं मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.